बिहारमध्ये 20 नोव्हेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। पाटण्याच्या गांधी मैदानावर तयारीला सुरुवात झालेली आहे, मात्र सत्तेचं गणित अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही। 17 नोव्हेंबरला झालेल्या अखेरच्या कॅबिनेट बैठकीमध्ये विधानसभा विसर्जनाचा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन पुढची प्रक्रिया सुरू केली आहे आणि म्हणून सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी दोन महत्त्वाच्या पदांवर अजूनही ओढाताण सुरूच आहे। विधानसभा अध्यक्ष पद आपल्याकडे आणि विधान परिषदेचे सभापती पद भाजपकडे जावं असं जेडीयूचं म्हणणं आहे, तर भाजपचं मत मात्र वेगळंच आहे। मुख्यमंत्री पद जेडीयूकडे जाणार असल्यानं विधानसभा अध्यक्ष पद आपल्याला मिळावं असं भाजपचं म्हणणं आहे। सूत्रांनुसार भाजपचं पारडं जड असल्यानं पुन्हा एकदा विजय सिन्हा विधानसभा अध्यक्ष होतील अशी जोरदार चर्चा आहे। दरम्यान बिहारमध्ये यंदा देखील 2 उपमुख्यमंत्री असतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। मात्र कोणती 2 नावं या जबाबदारीवर येतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। भाजपकडून मंगल पांडे यांना उपमुख्यमंत्री पद मिळू शकतं अशी शक्यता आहे, तर दुसरा चेहरा नेमका कुणाचा हा मोठा प्रश्न आहे। या रेसमध्ये सम्राट चौधरी आणि रामकृपाल यादव यांच्याही नावांची चर्चा आहे। एकूणच काय तर उपमुख्यमंत्री पदासाठी भाजपच्याच 2 नावांची चर्चा आहे आणि त्यामुळे चिराग पासवान यांच्या पक्षाला उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता कमी आणि धुसर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।